पुढची बातमी धक्कादायक आहे। हिंगोलीमध्ये तिसरी शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीकडून पोलिसांनी देशी कट्टा आणि 9 जिवंत काडतूस जप्त केली। वर्गात आपल्या मैत्रिणीला देशी कट्टा दाखवत असताना शिक्षकांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी मुख्याध्यापकांना याची माहिती दिली। ही माहिती पोलिसांना मिळताच शाळेत येऊन पोलिसांनी पंचनामा करत देशी कट्टा आणि काडतूस जप्त केली। या संदर्भात चौकशी केली असता देशी कट्टा विद्यार्थिनीच्या वडिलांचा असल्याचं समोर आलं। विद्यार्थिनीचे वडील सय्यद मुश्ताक हे माजी सैनिक असून ते सध्या जलसिंचन विभागात काम करतायत। मात्र असं असताना त्यांनी बेकायदेशीर देशी कट्टा घरात ठेवला कसा असा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान या संपूर्ण प्रकारावरती शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी हिंगोली पोलिसांनी सय्यद मुश्ताकच्या विरोधात गुन्हा दाखल केला। विद्यार्थिनीकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ तिथे पोहोचलो। शाळेमध्ये गेल्यावर एका तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या बॅगमध्ये एक देशी कट्टा आणि त्याच्यासोबत दुसऱ्या बॅगमध्ये राऊंड्स होते। ते तिच्या बॅगमध्ये सापडल्यामुळे ते आम्ही जप्त केलं। जप्त करून तिच्या वडिलांकडे विचारपूस केली असता ते वडिलांच्या याच्यातले ताब्यातली ती मुलीने शाळेत घेऊन आल्याचे असं सांगितले। वडिलांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत।